नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. बायो वर्ल्ड विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा 2026-27 यासाठी आपण तयारी करतोय. त्यासाठी लाईव्हच्या थ्रू आपण सिलेबस कव्हर करतोय आणि व्हिडिओच्या थ्रू आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतोय. अभ्यास करणं हा एक भाग आहे परीक्षेसाठी आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवून बघणं हा एक महत्वाचा भाग आहे. आपण दोन्ही भागांवरती काम करतो. सध्या आपण 2024-25 ची प्रश्नपत्रिका सोडवतोय. त्याचे पहिले 60 प्रश्न आपले सोडवून झालेत. आज आपण 61व्या प्रश्नापासून पुढे बघणार. सुरू करूया. चला, तर पहिला प्रश्न आहे, पुढील वर्णनावरून पी आणि क्यू वनस्पतींसाठी योग्य पर्याय निवडा. वनस्पती पी अशी आहे की ज्याची फुलं भाजीसाठी वापरतात आणि फळ पौष्टिक अन्न आहे. ठीक आहे. वनस्पती क्यू जी आहे याची पानं भाजीसाठी वापरतात आणि बियापासून खाद्यतेल मिळते. तर ब्रोकोली सूर्यफूल हे होणार नाही. केळे मोहरी, केळाची फुलं भाजीसाठी वापरतात आणि केळ हे पौष्टिक अन्न आहे, त्यामुळं हे बरोबर होत आहे. पण मोहरीचं बघा, पानं भाजीसाठी वापरतात, बी पासून खाद्यतेल मिळतं. बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर होत आहे. तरी पुढचे पर्याय बघायला हवेत. लाल भोपळा, लाल भोपळाची फुलाची भाजी मी तरी नाही ऐकली कधी करतात म्हणून. आणि फळ, ठीक आहे, लाल भोपळा पौष्टिक अन्न आहे, फळभाजी येते. पालक पानं भाजीसाठी वापरतात, बी पासून खाद्यतेल नाही काढत पालकाच्या. सूर्यफुलाचं फुलं भाजीसाठी, सूर्यफुलाची भाजी नाही रे कधी करत. आणि सोयाबीनची पानं, तर म्हणजे पर्याय बी हेच होत आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. ठीक, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. असे प्रश्न येत असतात, हे प्रश्न सोपे असतात, फक्त नेहमीप्रमाणे सांगते तसं शांत डोक्याने ते वाचायचे, नीट पर्याय बघायचे आणि मगच ते सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. जर आरसा व आपाती किरण यांच्यातील कोन 50 अंश असेल तर आपाती किरण व परावर्तित किरण यांच्यातील कोन किती अंश असेल? इथे तुम्हाला एक आकृती दिसतीये. ही आकृती मी महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 8वीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून घेतली आहे. इथे आपल्याला दिसतंय की AON हा आपतन कोन आहे म्हणजे I आणि NOB हा परावर्तन कोन आहे म्हणजे हा R. आता प्रश्नामध्ये आपल्याला आरसा आणि आपाती किरण, हा जो AO आहे तो आपाती किरण आहे, तर इथला कोन दिला आहे 50 अंशाचा. ठीक आहे. आणि विचारलाय आपाती किरण आणि परावर्तित किरण यांच्यातील कोन किती असेल, म्हणजे हा I आणि R किती असेल हे आपल्याला सांगायचं. कसं काढणार? हा 50 अंश आहे म्हणजे हा पूर्ण 90 अंश असतो, तर 90 वजा 50 म्हणजे हा जो आपतन कोन आहे तो होणार 40 अंशाचा. आणि अपतन कोन आणि परावर्तन कोन हे एकाच अंशाचे म्हणजे बरोबर असतात, इक्वल असतात, त्याच्यामुळे हा पण होणार 40 अंशाचा आणि 40 अधिक 40 होणार 80, म्हणजे पर्याय बी हे बरोबर उत्तर होणार. ठीक आहे का? त्यामुळे खूप ट्विस्ट करून क्वेश्चन देतात. कशातला नक्की त्यांनी दिलेला आहे कोण हे नीट बघा आणि कशातला विचारला आहे हे पण नीट बघा, त्यावरनं उत्तर काढा. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे एक प्रवाह आकृती दिली आहे आणि विचारलंय की दिलेल्या प्रवाह आकृतीचा संदर्भ घ्या आणि XYZ योग्यरित्या ओळखणारा पर्याय निवडा. तर प्रजनना संबंधित आहे. पानापासून प्रजनन होणारा जी वनस्पती आहे ती X आहे, खोडापासून प्रजनन करणारी Y आहे आणि मुळापासून प्रजनन करणारी Z आहे.
मग खाली आपल्याला पर्याय दिलेत एबीसीडी. बटाटा, रताळं, पानफुटी, पानफुटी हे आपल्याला एक्स आहे. तर पानफुटी हे पानापासून करतं की नाही, हो ना? त्यामुळं ए आणि बी पर्याय इथंच कट करून टाकतोय आपण. आणि आता सी आणि डी मध्ये बघूया. खोडापासून कोण आहे? बटाटा, रताळं. तर याच्यामध्ये खोड कोण आहे? बटाटा आहे का रताळ आहे? बटाटा आहे ना? बटाटा म्हणजे सी पर्याय बरोबर होतो इथून पुढे. आणि शेवटचं बघूया मूळ. रताळ हे मूळ आहे का? बरोबर आहे, रताळ हे मूळ आहे. त्यामुळे आपल्याला पर्याय सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर मिळालं. एक 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 करत सोडवायचं आहे, घाई करायची नाही. पुढचा प्रश्न नीट दिसण्यासाठी मी कॅमेरा ऑफ करते जरा. दिलेल्या विधानांसाठी योग्य पर्याय निवडा. विधान 1 आहे, स्थायीरूप कार्बन डायऑक्साईड हवेच्या संपर्कात असताना त्याचे वायू रूपात रूपांतर होते. ठीक आहे, याला संप्लवन म्हणतात, माहिती आपल्याला. विधान 2 आहे, स्थायीरूप कार्बन डायऑक्साईड संप्लवनशील आहे. बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर. मग पर्याय आहेत पुढे. विधान 1 आणि 2 दोन्ही सत्य आहेत. बरोबर आहे, दोन्ही सत्य आहेत. आणि विधान 2 हे विधान 1 चे कारण आहे. संप्लवनशील आहे म्हणून त्याचं वायुरूपात रूपांतर होतं. येस, हे बरोबर वाटतंय मला. पण पुढचे विधान बघूया. विधान 1 आणि 2 दोन्ही सत्य आहेत, हे तर बरोबर आहे. पण विधान 1 हे विधान 2 चे कारण नाही. पहिले ते संप्लवनशील आहे म्हणून त्याचं रूपांतर होतं. तर हे नाही बरोबर. बी पर्याय. सी पर्यायाप्रमाणे विधान 1 सत्य आहे, विधान 2 असत्य आहे. नाही रे, दोन्ही पण बरोबरच आहेत. विधान 1 आणि 2 असत्य आहेत. नाही, हे तर पूर्ण चुकीचं आहे. म्हणजे पर्याय एच जास्त बरोबर उत्तर होणार आहे आपलं. विधान 1 आणि 2 हे दोन्ही सत्य आहेत आणि विधान 2 म्हणजे जे स्थायीरूप कार्बन डायऑक्साईड संप्लवनशील आहे हेच विधान 1 चे कारण आहे. पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढे जाऊया. पुढे गेल्यावर आपल्याला प्रश्न दिसतोय, निश्चित आकार नसलेल्या परंतु निश्चित आकारमान असलेल्या स्थितीतील पदार्थाला. म्हणजे कुठला पदार्थ आहे लक्षात घ्या. निश्चित आकार नाहीये. म्हणजे कुणाला निश्चित आकार नसतो? वायू, वायू का द्रव? द्रवाला आणि वायूला नसतो. ठीक आहे. पण निश्चित आकारमान असलेल्या म्हणजे द्रव आहे. त्याला कुठे? स्थिर आकार आणि निश्चित आकारमान असलेल्या स्थितीत बदलण्यासाठी योग्य पर्याय. निश्चित, स्थिर आकार आणि आकारमान म्हणजे स्थायूमध्ये त्याला रूपांतरित करायचं. द्रवाला आपल्याला स्थायूमध्ये रूपांतरित करायचं. यावेळेला आपण काय करतो? उष्णता देतो का उष्णता काढून घेतो? सांगा बरं मला. उष्णता काढून घेतो. थंड करतो म्हणजे काय करतो? उष्णता काढून घेतो. तसा पर्याय कुठे दिसतो याच्यात? उष्णता ग्रहण करावी लागेल? नाही. उष्णता काढून घ्यावी लागेल? हो. उष्णता स्थिर ठेवावी लागेल, मग काहीच होणार नाही. उष्णतेची गरजच नाही, मग तर काहीच होणार नाही. त्याच्यामुळे पर्याय बी. म्हणजे द्रवाचं स्थायी रूपात रूपांतरण करण्यासाठी आपल्याला उष्णता काढून घ्यावी लागेल. तर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न छान आहे, सोपासा. ओळखा मी कोण? मी समूहात राहते. आमचे घर मातीचे असून त्याला अनेक छिद्रे असतात. घर जेवढे जमिनीच्या वर तेवढेच जमिनीच्या खाली असते. आम्ही फार शिस्तीने वागतो. कोण असेल? वाळवी, मुंगी, गांधील माशी का माझ्या मागे काय आहे? साप. म्हणजे पर्याय. तर मुंगी. मुंगीला हे सगळे गुणधर्म लागू होत आहेत, त्याच्यामुळे पर्याय बी मुंगी. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न नीट दिसावा म्हणून कॅमेरा ऑफ. विद्युत साधने दुरुस्त करणाऱ्याला नेहमी रबरी हातमोजे घालावे लागतात, कारण हात कोरडे राहावेत म्हणून? नाही. तो विद्युत रोधक असावा म्हणून? बरोबर आहे. कोविड-19 पासून संरक्षण व्हावे म्हणून? नाही रे. काम करणे सोपे जावे म्हणून? मुळीच नाही. पर्याय बी. पुढचा प्रश्न बघा. हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की पुढीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? वातावरणाचे तापमान वाढते, झाडांची पाने पिवळी पडतात, वातावरणाचे तापमान कमी होते, प्रकाश संश्लेषणाचा वेग कमी होतो. तर शाळा मुलांनो, लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड हा असा वायू आहे तो
कमी प्रमाणात असला तरी हवेमध्ये उष्णता शोषून घेतो, पकडून ठेवतो उष्णता. त्याच्यामुळे वातावरणाचं तापमान वाढतं. म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, तिथे एक त्यांनी आकृती दिली आहे आणि विचारलंय दिलेल्या पर्णरंध्राच्या आकृतीचे निरीक्षण करून पी व क्यू साठी योग्य पर्याय निवडा. तर पर्णरंध्र दाखवलेली आहेत आणि पी ठिकाणून काहीतरी आत जाते आणि क्यू ठिकाणून काहीतरी बाहेर येते, असं आपल्याला तिथे बाण दाखवले. पर्याय दिलेत. पी मधून नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे आत जात आहेत का? तर पी मधनं जेव्हा पर्णरंध्राचा विचार करतो त्यावेळेला कार्बन डायऑक्साईडही आत जातो प्रकाश संश्लेषणामध्ये आणि ऑक्सिजनही आत जातो जेव्हा वनस्पती श्वसन करते. आता पर्याय क्यू. क्यू मध्ये काहीतरी बाहेर येताना दाखवलंय. मग काय काय येऊ शकतंय? कार्बन डायऑक्साईड येऊ शकतो, पण पी पर्यायात नायट्रोजन आत जाऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर येणार नाही, त्यामुळे हा पर्याय नाही. दुसऱ्या याच्यामध्ये ऑक्सिजन येऊ शकतो बाहेर प्रकाश संश्लेषणामध्ये, त्यामुळे हा पर्याय अगदीच होऊ शकतो. पर्याय सी मध्ये पाण्याची वाफ पण येत असते पर्णरंध्राद्वारे बाहेर, पण जेव्हा ऑक्सिजन आत घेतला जातो त्यावेळेला पाण्याची वाफ बाहेर येत नाही, त्यामुळे पर्याय सी होणार नाही. आणि नायट्रोजन कार्बन डायऑक्साईडच्या एक्सचेंज मध्ये आत बाहेर करत नाही, त्यामुळे पर्याय बी या प्रश्नाचं सगळ्यात छान बरोबर असं उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नात आपल्याला विचारलेला आहे की प्रदूषणाच्या दृष्टीने पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा. औष्णिक विद्युत केंद्र, जलविद्युत केंद्र, पवन विद्युत केंद्र आणि सौर विद्युत केंद्र. ह्यामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने, प्रदूषणाच्या दृष्टीने सगळ्यात चांगलं जे असतं आहे ते आहे औष्णिक विद्युत केंद्र. बाकी सगळे प्रदूषणाच्या दृष्टीने चांगले नाहीये, प्रदूषण करणारे आहेत, त्यामुळे पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर होत आहे. ठीक आहे, चालेल. तर ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये, या सगळ्या पीपीटी मध्ये मी जे काही फोटो घेतलेले आहेत किंवा जे क्वेश्चन्स घेतलेले आहेत ते मेनका पब्लिकेशनच्या ऑथेंटिक बुक मधनं आणि तसंच महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जनरल सायन्सचं जे पुस्तक आहे आपल्या मराठी माध्यमाचं ते मी इथे वापरले. तुम्ही सुद्धा हे पुस्तकं वापरा, छान अभ्यास करा, प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस करा आणि परीक्षा क्वालिफाय. चला प्रिया, मग आता थांबते. टाटा.